ओके. तर पहा आम्हाला एक चावी मिळाली आहे. नक्कीच पाठीमागे रिक्षा आहे टॉस बॉक्सच्या मागे 21-18 गाडीचा नंबर आहे. यस, ज्यांची आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी दिली गेली. हॅलो. येस, थँक्यू सो मच प्रकाश आणि थँक्यू सो मच खान सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळेल. कोणता संघ या ठिकाणी जिंकणार आणि कोणता संघ आता फायनल मध्ये खेळेल. टीम मोरबे समोर याचं उत्तर मात्र या येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहायला मिळेल. सामना 2 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 षटक पॉवर प्ले नाहीये आणि दोन्ही टीम आपण विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायची आहे. मॅचला सुरुवात टॉस जिंकला खरं तर बीसीसी चिंचवडी संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक धाडसी निर्णय या मॅच मध्ये घेण्यात आलाय. नक्कीच खरं तर धाडस करण्यात आलंय. नक्कीच थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावरती आपण पाहता नक्कीच कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आपण पाहता मंगेश दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे व त्यांच्या समवेत चेतन दादा धुळे यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक या स्पर्धेत स्वागत करणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. आता मात्र ही स्पर्धा आपण पाहता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. येस, गेम ऑन. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हर्षदाला इथे पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहता ढकलला डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहे. दुसराचा कॉल केलाय इथे कदाचित थ्रो थोडासा अगदी मी तर म्हणेन खराब आला आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहता ही दुसरी ही धाव कंप्लीट झाली. मी कौतुक करेन अनंत आणि त्यांच्या समेत सुरेशचं कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. खरं तर कालच्या दिवसात या संघानं मात्र अगदी या मैदानावरती धुमाकूळ माजवली होती कारण की चांगली बॅटिंग या संघाकडनं पाहायला मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. विखुरलेले क्षेत्ररक्षण जवळजवळ 5 खेळाडू पण पाहता बाउंड्री लाईन वरती आणि त्याच दरम्यान आमचे नक्कीच धुंदराम मामा यांच्या ठिकाणी आगमन झालं. या मामा आपलं आम्ही स्वागत करतोय. इथे फटका चांगला आहे बॅटच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला पुल केलाय फटका लाजवाब. बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंता गावंड्याच्या बॅटमधनं हा पहिला ब्लास्ट पहिला षटकार. मध्ये होता हा चेंडू. खरं तर अनंता गावंडाच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. खरं तर सातत्याने अनंताला कॅप्टन कूल म्हणून जाणलं जातं. शांत डोक्यानं तो खेळ नेहमीच करतो आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस. इथे हा चेंडू अगदी विशेप मध्ये होता. खरं तर स्ट्रेट ऑन द ग्राउंडचा फटका होता परंतु या चेंडूवरती कदाचित 2 धावा मिळाल्या. गॅप शॉट मध्ये अगदी गॅप मात्र शोधली होती परंतु बाउंड्रीच्या बाहेर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला नाही. बॉल अडवला गेला. रोशन आले होते आमचे नक्कीच रोशन म्हात्रे या नंबर पाहता ब्रदर स्पोर्ट्स अँड लाईव्ह इव्हेंटचे ते देखील कमिटी मेंबर आहेत. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू.
फुलटॉस बॉल, फटका फसलाय, झेलची संधी, झेल महत्वाचा होता, परंतु कदाचित रोशनच्या हातावरती हा चेंडू ताली मारून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंता गावंडाला इथे मिळत आहेत या नशिबाच्या 4 धावा. नक्कीच या दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चौकार आलाय मैदानाच्या 14 धावा धाव फलकावरती आहेत. अनंताला माहिती आहे इथनं हा सामना 2 षटकांचा आहे. चिखलोली संघाच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारावी लागेल, त्यासाठी सातत्यानं आता अनंता गावंडा अटॅकिंग क्रिकेट खेळतो. आतापर्यंत 14 धावा धाव फलकावरती आहे. तिथे फटका चांगला आहे, कबसला चेंडू ढकललाय डीप मध्ये, आपण पाहता प्रोटेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट आणि पाहता पाहता आता ही दुसरी धाव कंप्लीट होते. चांगला खेळ, सध्या तरी चांगली सुरुवात BCC चिंचवली संघाकडनं. सातत्यानं चिंचवली संघ म्हटलं तर नक्कीच आमच्या हा घरचा संघ म्हणावा लागेल, कारण की चांगली मैत्री आहे या संघाच्या विरोधात आमची, नक्कीच संघाच्या सोबत आमची. नक्कीच खरबाई आणि चिंचवली मंत्र म्हटलं तर एक चांगलं मैत्रीचं नातं. आणि दरवर्षी मात्र हे संघ आमच्या इथे आवर्जून खेळतात. इथे फुलटॉस बॉल आहे, पाठवलाय ऑन साइडला, पॉवरफुल बॅटिंग सध्या तरी अनंताची पाहायला मिळते आणि हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा ब्लास्ट, अजून एक षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा धाव फलकावरती आणि अनंता सध्या 6 बॉल मध्ये 22 धावा. संघाच्या धावा देखील 22 आणि वैयक्तिक धावा देखील 22 आहेत. म्हणजे एकाधिक किल्ला सध्या लढवतोय मैदानाच्या आत अनंता गावंडा. यस, या ठिकाणी आपण पाहता मैदानावरती अगदी सायंकाळचं सत्र स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहता आणि प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतात आवर्जून या ठिकाणी मैदानावरती येतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आम्ही स्वागत करू. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. यस, पहिला ओव्हर संपलाय, म्हणजेच पहिल्या ओव्हर नंतर जुना बॉल देण्यात येईल. पंच लक्ष असू द्या. यस, सर्वांना हे नियम आहे, जर आपल्याकडे जुना बॉल नसेल तर तुम्हाला नवीन बॉलनं खेळावा लागेल, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार गेलाय, षटक संपलंय, आता जुना बॉल मैदानामध्ये येईल. यस, कदाचित आता चेंडूची पडताळणी मात्र दोन्ही खेळाडू करतील, परंतु जुना बॉल हा चॉईस नसेल. नक्कीच या बॉलनं देखील मॅच खेळवले आहेत आणि तो बॉल मात्र चॉईस नसेल. गेम ऑन. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अक्षय. अक्षयला या मॅच मध्ये आता कमबॅक करावं लागेल. खरं तर अक्षय म्हटलं तर आजच्या दिवसात त्यानं देखील चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा असेल की चांगली गोलंदाजी व्हावी, परंतु समोर सुरेश आहे. सुरेशनं देखील कालचा दिवस गाजवलाय. इथे गुडलँड स्पॉटचा बॉल, फटका फसलाय, झेलची संधी, उंच उडालाय चेंडू, परंतु कॉलिंग नाहीये. जबल जबल 4 खेळाडू आले होते आणि 4ही खेळाडूंच्या अगदी मधोमध हा चेंडू विसावलाय. खरं तर जीवनदान मिळालंय सुरेशला. सुरेश याचा कॅच मात्र किती इम्पॉर्टंट आहे याचा मात्र नक्कीच मी तर म्हणेन नक्कीच याची भरणी नक्कीच तुम्हाला मात्र पाहायला मिळेल, कारण की अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि सुरेश एक घातकी फलंदाज आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवरती कशा प्रकारे मात्र कॅच ड्रॉप झाली, परंतु 2 धावा आल्या, 24 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. इथे पुन्हा फटका फसलाय, जेलची संधी डीप आपण पाहता अगदी कबसला खेळाडू आहे, चुका होणार नाहीयेत आणि आता या ठिकाणी आपण पाहता कॅच कॅरी केली जाते. सुरेश यांना आपण पाहता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नाही, खरं तर सुरेश ज्याला मागील चेंडूवरती जेल ड्रॉप झाला होता, परंतु नक्कीच संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोडणं झालं नाही. एक कॅच ड्रॉप 24च्या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय.
नवीन फलंदाज जय आले तिसऱ्या क्रमांकावरती. खरं तर चिंचवली म्हटलं तर जवळजवळ 4 ते 5 फलंदाजांचे हुकमी बॅटर आहेत या टीमकडे देखील. नक्कीच बॅटिंग लाईनअप ही चांगली आहे यांच्याकडे. टॉप ऑर्डर तो त्यानंतर मिडल ऑर्डर मात्र भरपूर चांगले आहे. परंतु या मॅचमध्ये प्रत्येकाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, परंतु गोलंदाजांनाही कमबॅक करणं महत्वाचं. इथे कट केलाय, फटका सुंदर आहे. डीप मध्ये पण पता अगदी पॉइंटच्या डोक्यापर्यंत बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला आमच्या ऑल इंडिया आपण नक्कीच बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा आहे, आपण पसरायचं आहे, चारही ठिकाणी आपण जायचं आहे. सर्व ऑल इंडियाला विनंती असेल. चौकार आलाय जयच्या बॅटमधून. 28 धावा दाफलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून किती धावा येणार? धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न मात्र या 2 षटकांमध्ये. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. इथनं कट केलाय. इथे आपण पाहता कदाचित डायरेक्ट हिट झाले की काय, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये अनंता सेफ आहेत. 1 धाव मिळेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. कदाचित टीम डगआउट मधनं नक्कीच त्यांचं म्हणणं असेल की एखादा मोठा फटका यावा. नक्कीच अनंत स्ट्राईक वरती आहेत. त्यांची बॅटिंग आपण मागच्या ओव्हरमध्ये पाहिली, तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. सेट बॅट्समन आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन आहे या ठिकाणी आपण पाहता. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आणि त्याच दरम्यान आपण पाहतात नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री मंगेश दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा वेलकम. स्वर्गीय विष्णू दादा स्मृती चषकामध्ये आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच मंगेश दादा धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मात्र देण्यात आलंय आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा आम्ही या आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. यस वाईटचा इशारा. 30 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच दादांच्या माहितीसाठी आम्ही सांगू की हा सामना आपण पाहता सेमीफायनलचा हा दुसरा सामना आहे. चिंचवली विरुद्ध सारा 11 चिखलोली या 2 संघांच्या दरम्यान हा सामना पाहता. परंतु इथे या चेंडूवरती वेग मात्र कमी केलाय. यस बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला रन्स घेता येणार नाहीये. आणि इथे पण पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांना अक्षयनं कमबॅक केलं. अक्षयनं फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट सुद्धा मिळवलाय. कमबॅकिंग ओव्हर राहिलाय. जवळजवळ 30 धावा यांना बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन चिंचवली संघानं जमवल्या आणि 31 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजे सारा 11 चिखलोली संघाच्या विरोधात. येणारे 12 चेंडू, 31 धावसंख्येची गरज आणि या धावसंख्या कशा प्रकारे पाठलाग केली जाईल की धावांचा रोख होईल हे ऐकूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आमचे साथी समालोचक प्रकाश भल्ला सरांचा आवाज. अगदी आपण बघू शकतोय पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं. फलंदाजी करत असताना चिंचवली संघाने आणि आता इथे पाहायला गेले तर चिंचवली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या स्थितीला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. आणि फलंदाजीमधून त्यांनी पहिल्या सत्रामध्ये खरं तर लक्ष टाकलं तर नक्कीच 30 धाबा मात्र चांगल्या भागीदारीमध्ये बनवल्यात. पण आता 31 धाबेचा वन चेस करत असताना आपल्याला सारा 11 चिखलोली संघ पाहायला भेटेल. आणि चिखलोली क्रिकेट संघाला हे चेस डेफिनेटली कन्फर्म होईल की नाही हे मात्र नक्कीच आता या सत्रामध्ये बघायला मिळेल. हा सामना झाल्यानंतर लगेच आपण या स्पर्धेची फायनल मॅच देखील एन्जॉय करणार आहोत. पण या सामन्यामध्ये मात्र भरपूर चुरस आपल्याला पाहायला भेटेल, कारण इथे केलं थोडंसं या सामन्यामध्ये परिवर्तन. ज्यावेळेला आपण खरं तर आजच्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये ज्या 3 सामने आपण पाहिले, खरं तर नक्कीच सारा 11 चिखलोली संघाचे त्या 3 सामन्यामध्ये हर्षदच्या जोडीला पार्टनर म्हणून बॅटर अक्षय येत होता. परंतु या क्षणी
परिवर्तन बनवलंय आणि फलंदाजीसाठी अगदी चांगल्या मोठ्या शरीरयष्टीचा फलंदाज अनिकेत तिथे इंटर झालाय आणि जो बॅटर आज चांगला परफॉर्मन्स देतोय तो बॅट्समन हर्षद मात्र इंटर होत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेलं तर नक्कीच 15.50 आहे. 31 धावेचं लक्ष्य चेस करायचं आहे 2 ओव्हरमध्ये आणि तिथे सध्या तरी आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती चिंचवली संघाकडून चंदर सज्ज होत आहेत ओव्हर दी स्टंप्सना. हल्लीच्या क्रिकेटमध्ये बराचसा बदल झालेला आपण बघू शकतोय. हल्लीचे फलंदाज देखील फार वेगळ्या क्षेत्रातून बॅटिंग करत आहेत. प्रत्येकी फलंदाजाच्या नावावरती अगळे निगळे रेकॉर्ड्स आहेत आणि ते रेकॉर्ड्स जर पाहायला गेले तर नक्कीच इथेच आपल्याला वेळ जाईल. म्हणून सामना आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे आणि या इम्पॉर्टंट सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. बॉलिंग ट्रॅकमध्ये चंदर सज्ज झाली आहेत चिखलोली क्रिकेट टीम कडून. तिथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला भेटेल कारण 2 षटकांचा सामना आहे आणि 5 फिल्डर इथे क्षेत्ररक्षणामध्ये ऍड होत आहेत आणि सामन्याला सुरुवात. थर्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट पॉइंट कव्हर 2 स्वीप आहेत. 1 शॉट स्वेलेग आहे. पहिलाच बॉल मिड ऑफच्या दिशेने हर्षदच्या बॅटमधून खेळला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर नक्कीच मैदानाच्या अडथळ्यामुळे असं वाटत होतं की हा चेंडू फिल्डरला बीट करेल पण स्वतःवरती असलेला आत्मविश्वास खेळाडूंना कधीच कमी पडून दिला नाही या क्षणी आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. 2 ने धावफलक खुलं झालंय. हर्षद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत सर्वांच्या नजरा मात्र या खेळाडूच्या बॅटिंग वरती असतील कारण सर्वांना आज मनमोहक करून सोडणारी बॅटिंग कोणी केली असेल तर ती या खेळाडूने केली आहे. लेग स्पिन होता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चांगलासा बॅटचा स्ट्रोक मात्र तिथे हर्षद खेळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. भेटतीये फक्त आणि फक्त एकच धाव आणि आता स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्रायकर एंडला बॅटर अनिकेत इंटर होतील. अनिकेतला मैदानाच्या आतमध्ये मात्र भरपूर उमेदा घेऊन पाठवलं परंतु उमेदा सिद्ध होतील का हे देखील बघायला मिळेलच. आज भरपूर दिवसानंतर अनिकेत वरती विश्वास ठेवलाय संपूर्ण चिखलोली टीमनं आणि तो विश्वास आज नक्की चिखलोली क्रिकेट संघाचा अनिकेतला मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल. चर्चा ही खरं तर स्वतःची स्वतःलाच करावी लागत असते. लोक फक्त नावा सांगण्यासाठी व्यस्त असतात. आपण फक्त नावं कमवण्यासाठी व्यस्त राहा आणि आता अनिकेतने दाखवलाय त्याचा बॅटचा जोर आणि येतोय मिड विकेट आणि मिड ऑनचा मधोमध हा दणदणीत 4 डिझाईन. सामना संपलेला नाहीये कारण इथे या मैदानामध्ये सध्या तरी आपण सारा 11 चिखलोली संघाला पाहतोय आणि त्यांच्यामध्ये देखील हिंमत आहे 31 धावेचं पारडं चेस करण्याची आणि त्याचेच प्रयत्न तिथे मैदानामध्ये होत आहेत. चौकार आलाय 7 धावेवरती मात्र सध्या तरी चिखलोली टीम पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज समोर अनिकेत. वाह 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 केलंय आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटनं गोलंदाजाचं घरघोसपणे खर तर नक्कीच स्वागत आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. तुम्ही शेर तर आम्ही तुमच्याहून बब्बर शेर. षटकार. वेळ फक्त खराब होती म्हणून प्रत्येकाने संयम ठेवून खेळ करायला पाहिजे आणि संयम ही अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला बरंच काही सांगत असतं आणि संयमी खेळ जर तुम्ही करत असाल तर एक ना एक दिवस यशाचा झेंडा तुम्हाला नक्कीच मिळत असतो. आणि अनिकेत आज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या क्रुशियल मुवमेंट मधून चांगलं क्रिकेट खेळतो. अजून एक एक्स्ट्रा कव्हरला ताकदवर हिट. आहा स्ट्रायकर एंडला अनिकेत. अनिकेतच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला आलाय. पुन्हा एकदा दणदणीत चौकार. त्यांच्या समोर कधी मी झुकत नाही आणि अनिकेत हे खरं तर सारा 11 चिखलोली संघाचं नाव असं आहे की ते कोणा पुढेच थांबत नाही. अनिकेतच्या बॅट मधून आता सध्याच्या स्थितीला चिंचवली क्रिकेट संघाला देखील भरपूर मोठे प्रश्न निर्माण झालेत आणि स्कोरबोर्ड वरती सध्या 17 धावा. 17 धावा दाफलकावरती अनिकेत स्ट्रायकर एंडला. व्हॉट अ शॉट. अद्भुत अविस्मरणीय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये समोर आहे अनिकेत आणि अनिकेतची वेळ आता पूर्णपणे बदलली आहे कारण त्याच्या बॅट मधून आता येतात परफेक्टली स्लॉट मध्ये जाणारे लंबे लंबे चौडे शॉट. सिक्सर.
षटकार आलाय मैदानामधून. आता सामन्याचं पूर्णपणे परिवर्तन खरं तर बनलं गेलंय. अनिकेतच्या बॅटमधून सध्या जर पाहिलं तर नक्कीच 4 बॉल 20 धाबा आल्यात. म्हणजेच ही पारी प्रत्येकाच्या लक्षात राहील खरं तर या मैदानावरती आणि संपूर्ण प्रेक्षकांचा देखील. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. 6 चेंडू 8 धाबा लागल्यात. मी सांगितलं होतं अगोदरच की चिखलोली संघ देखील कधीच मला कमी समजत नाही, कारण त्यांच्याकडे देखील चांगली खेळी आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण इथे आता हा सामना मात्र बदललेला बघतोय. 23 बनल्यात. 6 चेंडू आता इथे 8 ची गरज आहे. फुल लाईनचा बॉल ऑफ्टेड हिट मिस टायमिंग चौक फटका फसला. फिल्डर डाऊन डी कॅच. वेळेवेळेनुसार प्रत्येकी क्षणाला सामना बदलेल. मैदानाच्या आतमध्ये खेळ होईल खलास. फलंदाज बाद. इथे सध्या तरी 5 चेंडू 8 ची गरज आहे. तिथे सध्या सगळीला मात्र अगदी कमबॅक करणारा विकेट मैदानामध्ये येत असताना आपण पाहिला. पण इथे सध्याच्या स्थितीला अजून एक चांगली डिलिव्हरी मात्र फेकत असताना या ओव्हरमध्ये सुरेश हा गोलंदाज. सुरेशला देखील माहिती आहे आज नाही तर कधीच नाही. त्यामुळे इथे 6 बॉल 8 धाबा रोखाव्या लागतील. आणि 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरेश हा गोलंदाज चांगल्या पद्धतीनं फेकत असताना इथे चिंचवली संघाकडून 4 बॉल आता 8 ची गरज आहे. म्हणजे सामन्यामध्ये सध्या तरी आता नक्कीच कमबॅक हे मात्र सध्याच्या स्थितीला चिंचवली संघाने केलंय. बॅटची लिडिंग आहे. सेलिब्रेशन मुवमेंट सुरेख होत आहे. सामन्याला आता रोखलं जाईल. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. बॅटर रोशन बॅक टू दी डगआउट. अगदी हे क्रिकेटचं क्षेत्र आहे मात्र नक्कीच अगोदरच मी सांगितलं होतं. आणि आता सामन्यामधून आपण पाहू शकतोय पहिल्या ओव्हरमध्ये 23 धाबा आल्या होत्या. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मेहनती सोडली नाही. आणि त्याच मेहनतीचं फळ आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मिळू शकतं की काय सध्याच्या स्थितीला चिंचवली संघाला. कारण इथे 3 बॉल सुरेश या गोलंदाजाने चांगले हाताळलेत. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. प्रेशर बनलंय. जसं आपण बघू शकतोय बिना पाण्याचा एखादा मासा तडफडतो त्याच पद्धतीनं बिना स्ट्राईकचा तडफडत असताना नॉन स्ट्रायकर एंडला आपण बॅटर अनिकेतला बघतोय. आणि आता स्ट्रायकर एंडला तिथे अक्षय इंटर झालाय. 3 बॉल 8 3 चेंडू 8 ची गरज. नशीब आहेत अक्षयच्या बॅटमधून. आता थर्डमॅनच्या डोक्यावरून बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 ऑन आहे. 2 चेंडू 4 ची गरज. आता येणारे 2 चेंडू आणि 4 धाबा सांगून जातील की फायनल मध्ये प्रवेश कोणाचा असेल. 2 चेंडू 4 ची गरज. लेंथ मध्ये परिवर्तन केलंय. बॉल मागे ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण अगोदरच्या बॉलवरती चौकार पाहिला त्यानंतर मैदानामध्ये सुरेशचा अजून एक सबमरीन डिलिव्हरीचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. खरं तर जसं सांगितलं जात असं समुद्राच्या लाटांना घाबरून नौका कधी पार होत नाही. आणि मैदानामध्ये गेल्यानंतर आणि आयुष्यामध्ये गेल्यानंतर मेहनत केल्याशिवाय खरं तर फळ हे मिळत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या स्थितीला सामना खूप रोमांचक क्षेत्रामध्ये बनलाय. 1 चेंडू 4 धावेची गरज.
एक बॉल 4ची गरज क्षणामध्ये इथे सध्याच्या स्थितीला परिवर्तन करतीये चिंचवली संघ. एक बॉल आणि 4 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच एकाच संघाचं वर्चस्व मोठं बनवू शकेल आणि ते वर्चस्व कोणाचं असेल. टीम खरं तर आपण बघू शकतोय सारा 11 चिखलोली की टीम चिंचवली या दोन संघामध्ये चाललेली ही धुरंधर सेमी फायनलची लढत आपण बघतोय. स्वर्गीय किशोर प्रकाश 11 खरवेवाडी आयोजित स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 ची मानाची स्पर्धा आणि सध्याच्या स्थितीला स्पर्धेचा फायनल डे आणि सेमी नंबर 2. एक चेंडू 4 धावेची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड हिट मिस टायमिंग फटका बसला आणि सेलिब्रेशन. अभिनंदन टीम चिंचवली. अंगामध्ये धमक होती लढण्याची म्हणून तर या क्षेत्रामध्ये उतरलोय आणि उतरलोय कशासाठी तर गावाच्या प्रसिद्धीसाठी. हे मात्र आज दाखवून दिलंय आपल्या खेळातून संपूर्ण चिंचवली टीमनं आणि सुरेशनं 6 बॉल 8चा डिफेंड कन्फर्म केलंय. त्यामुळे इथे अभिनंदन असेल टीम सातत्याने चिंचवली क्रिकेट संघ अँड हॅडलक टीम सारा 11 चिखलोली क्रिकेट संघ. पण लगेच फायनल सामन्याचा टॉस करतोय. फायनल मध्ये आपण बघू शकाल इथे चिंचवली टीम आणि मुरबे टीम या दोन संघामध्ये या स्पर्धेची फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या फायनल सामन्याचा टॉस तिथे आता टॉस बॉक्स मध्ये केला जाईल.